ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 358मध्ये स्वागत. श्रोतो, या अध्यायात आपण पाहणार आहोत व्यासांची उत्पत्तीविषयीची कथा. अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. शौनक म्हणाले की सूतजी, आत्ता आम्हाला व्यासांच्या उत्पत्तीची कथा सांगा. त्यावर सूत म्हणाले की हे मुने, एकदा पराशर ऋषी तीर्थयात्रेला जात असताना यमुनेच्या तीरावर आले. त्यावेळी नावाडी भोजन करत होता. ते त्याला म्हणाले की मला तुझ्या नावेतून पटकन पलीकडे घेऊन चल. तेव्हा तो नावाडी आपल्या कन्येला मत्स्यगंधेला म्हणाला की मुली, हे दृश्यंतीच्या गर्भातून उत्पन्न झालेले महातपस्वी पराशर ऋषी आहेत. मोठे धर्मज्ञ आणि वेदज्ञ आहेत. त्यांना नावेतून पलीकडे नेऊन सोड. मत्स्यगंधेने नाव पाण्यात सोडली. सूर्यासमान कांतिमान अशा पराशरांना घेऊन ती पहिल्या तीराकडे निघाली. त्या समयी मत्स्यगंधेचे लावण्य आणि वल्लवताना तिच्या अंगाची होणारी मोहक हालचाल पाहून पराशर मोहित झाले. त्यांच्या मनात तिच्याशी अंगसंग करण्याची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. त्यांनी तिचा उजवा हात धरला. तेव्हा मोठ्या डोळ्यांनी ती धीवर कन्या हसून म्हणाली की ब्रह्मन, हे तुम्ही काय करत आहात? हे निंद्य कर्म आहे. तुम्ही वसिष्ठांच्या श्रेष्ठ कुळात उत्पन्न झालेले आहात आणि मी धीवराच्या कुळात जन्मले आहे. आपला संयोग कसा होणार? आधी मनुष्य जन्म दुर्लभ, त्यात ब्राह्मणत्व विशेष आहे. त्यातही तपस्वी असणे अति दुर्लभ होय. तुम्ही विद्यावानी कुळ, शील, शरीर या सर्वच बाबतीत सर्वार्थाने संपन्न आहात, तरीही कामबाणांनी घायल झालात, याचे मला मोठे आश्चर्य वाटत आहे. हे दुष्कर्म तुम्ही कसे करू शकता? तुमच्या शापाने मोठमोठे योगी भयभीत होतात. तेथे मी तुमचे काय निवारण करणार? मी तुमच्या समोर आहे म्हणून तुम्हाला भावना अनावर झाली असावी, तरी नदीच्या पलीकडे जाईपर्यंत धीर धरा. ते ऐकून योगीराज पराशरांनी तिचा हात सोडला. पण नदी पार गेल्यावर कामपीडित होऊन पुन्हा हात धरला. तेव्हा ती भीतीने थरथर कापू लागली व म्हणाली की महाराज, मी काळी आहे. माझ्या अंगाला दुर्गंधी येत आहे. तुम्ही परमुदार, विचारशील आणि योग्यांमध्ये श्रेष्ठ आहात. काच आणि सोने यांचा संगम होईल काय? समसमान आकार आणि समसमान जात असेल तरच ती संगत सुखदायक ठरते. तिचे बोलणे ऐकून पराशरांनी तिला सुंदर आणि मनोहर रूप दिले. तिच्या अंगाचा दुर्गंध घालवून तिला सुगंधयुक्त कामिनी बनवले. तिच्या अंगाचा सुगंध 1 योजन अंतरापर्यंत दरवळू लागला. त्यानंतर कामपीडित पराशरांनी तिच्याशी सहवास करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा मत्स्यगंध्या म्हणाले की मुनिवर्य, विषय सेवन फक्त रात्रीच करावे असे वेदांमध्ये सांगितले आहे. दिवसा मैथून केल्याने दोष लागतो आणि निंदाही होते. म्हणून रात्र होईपर्यंत थांबा. शिवाय यमुनेच्या दुसऱ्या तीरावर माझा पिता आहे आणि येथे आजूबाजूला मनुष्य वस्तीही आहे. तेव्हा मुनिश्रेष्ठ पराशरांनी आपल्या तपोबलाने तेथे दाट धुके उत्पन्न केले. त्यामुळे चारही बाजूंनी अंधार होऊन रात्र झाल्यासारखी वाटू लागली. ते पाहून आश्चर्यचकित झालेली धीवर कन्या म्हणाली की महाराज, हे सर्व ठीक आहे, पण माझे कौमार्य नाहीसे झाल्यावर मी पुढे काय करू? मी गर्भवती झाले तर लोक मला हसतील. मी पित्याला काय सांगू? पराशर म्हणाले की प्रिये, या समयी सर्व चिंता सोडून माझ्याशी रतिक्रीडा कर. त्यानंतर तुझ्या मनात जी इच्छा असेल ती मला सांग. मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करील. माझी आज्ञा सत्य केल्याने पाळल्याने तू सत्यवती म्हणून प्रख्यात होशील. देवांना आणि योग्यांना वंदनीय होशील. मत्स्यगंधा म्हणाली की ठीक आहे, पण मी तुमच्याशी रममान झाले. ही गोष्ट माझ्या आईवडिलांपासून तसेच लोकांपासून गुप्त राहणार असेल आणि माझी कन्या धर्म म्हणजे कौमार्य नाहीसा होणार नसेल तरच माझा स्वीकार करा. मला तुमच्यासारखाच अद्भुत शक्तिमान पुत्र हवा. माझे शरीर नित्य सुगंधित राहावे. त्याचप्रमाणे माझे यौवन कायम राहावे अशी माझी इच्छा आहे. ती पूर्ण करा. पराशर म्हणाले प्रिये, तुझे सर्व मनोरथ अवश्य पूर्ण होतील. तुला विष्णूंच्या अंशाने महातेजस्वी आणि महायशस्वी पुत्र होईल. तो पुराणांचा कर्ता आणि वेदांचा संहिता तयार करणारा होईल. तो त्रैलोक्यात कीर्ती प्रस्थापित करील. मस्तकावर लिहिलेल्या ब्रह्मलेख कधीही खोटा ठरत नाही. म्हणून महांत अप्सरांना पाहूनही ज्यांचे चित्त कधीही मोहित झाले नाही, तो मी कामपीडित होऊन तुझ्यावर बाळलो आहे. तेव्हा पराशरांच्या इच्छेचा मान राखून मत्स्यगंध्या त्यांच्या सहवासात रममान झाली. तिच्याशी अंगसंग करून मुनींनी यमुनेत स्नान केले आणि ते निघून गेले. मत्स्यगंधा गर्भवती झाली. तिच्यापासून यमुनेच्या द्वीपात कामदेवासमान सुंदर आणि सूर्यासमान तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. त्याच्या मस्तकावरून पिंगट जटाभार होता. डाव्या हातात कमंडलू आणि उजव्या हातात उत्तम दंड होता. तो सर्व तेजांचा समूहच होता जणू. उत्पन्न होताच तो आपल्या मातेला म्हणाला की आई, आता तुझी इच्छा असेल तरच तिकडे जा. मी ही निर्धारित मार्गाने जातो. जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा माझे स्मरण कर. मी तात्काळ येऊन तुझे कार्य करील. त्यानंतर मातेला नमस्कार करून तो तीर्थयात्रेला निघून गेला. त्याच्या विरहाने सत्यवती व्याकुळ झाली. पण पराशरांनी त्याच्याविषयी जे भविष्य वर्तवले होते त्याचे स्मरण करून तिने स्वतःला सावरले आणि आपल्या भाग्याची प्रशंसा करत पितृगृही गेली. यमुनेच्या द्वीपात जन्मल्यामुळे त्या बालकाला द्वैपायन
हे नाव पडले. त्याने वेदांचे विभाग केले म्हणून त्याला वेदव्यास हे नामाभिधान प्राप्त झाले. तीर्थयात्रेस निघालेल्या पराशरपुत्र व्यासांनी देशोदेशी भ्रमण करून चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणाऱ्या अनेक पुण्यक्षेत्रांचे व तीर्थांचे दर्शन घेतले. प्रयाग, नैमिषारण्य, कुरुक्षेत्र, गंगाद्वार, अवंती, अयोध्या, मथुरा, द्वारका, अमरावती, सरस्वती, सिंधू, गंगासागर संगम, कांची, त्र्यंबक, गोदावरी, कालंजर, प्रभास, बद्रिकाश्रम, महालय, ओंकार, पुरुषोत्तम, गोकर्ण, भृगुकच्छ, भृगुतुंग, पुष्कर, श्रीपर्वत आदी अनेक ठिकाणी यात्रा करून ते वाराणसीला आले. तेथे विश्वेश्वरनाथ आणि महेश्वरी अन्नपूर्णा भक्तांना अमृत देण्यासाठी नित्य विराजमान आहेत. बालव्यासांनी वाराणसीत मणिकर्णिकेचे दर्शन घेतले. तेथे स्थित असलेल्या कुंडामध्ये त्यांनी वापी, कूप सरोवरांमध्ये स्नान करून विश्वेशादी सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सर्व विनायक, सर्व देवी, कालभैरव यांना नमस्कार करून त्यांची पूजा केली. दंडनायक आदी मुख्यगण, आदी केशवादी सर्व केशव, लोलाकार्दी बारादित्य यांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली. सर्व तीर्थांमध्ये पिंडदान केले. स्वतःच्या नावाने व्यासेश्वर लिंग स्थापन केले. त्या लिंगाचे दर्शन घेतल्याने त्यांची पूजा केल्याने मनुष्य बृहस्पतिमान विद्यासंपन्न होतो. त्याला कलांमध्ये नैपुण्य प्राप्त होते. असो, काशीमध्ये निवास करत असताना व्यासांच्या मनात विचार आला, येथे विश्वेश्वर, श्रीमान ओंकारेश्वर, कृतिवासेश्वर, केदारेश्वर, कामेश्वर, चंद्रेश्वर, त्रिलोचन, कालेश्वर, वृद्धकालेश्वर, कालशेश्वर, ज्येष्ठेश्वर, जंबुकेश्वर, जयजिशवेश्वर, दशाश्वमेधेश्वर, द्रुमीचंडेश्वर, दृकेश्वर, गरुडेश्वर, गोकर्णेश्वर, गणेश्वर, प्रसन्नवदनेश्वर, धर्मेश्वर, तारकेश्वर, नंदिकेश्वर, निवासेश्वर, पत्रीश्वर, प्रीतिकेश्वर, पर्वतेश्वर, पशुपती, हटकेश्वर, बृहस्पतीश्वर, तिलभांडेश्वर, भारभूतेश्वर, महालक्ष्मीश्वर, मरुतेश्वर, मोक्षेश्वर, गंगेश्वर, नर्मदेश्वर, कृष्णेश्वर, रत्नेश्वर, यमुनेश्वर, लांगलीश्वर, अविमुक्तेश्वर, विशालाक्षीश्वर, व्याघ्रेश्वर, वाराहेश्वर, विद्येश्वर, वरुणेश्वर, विधीश्वर, हरिकेश्वर, भवानीश्वर, कपिद्रीश्वर, कंदुकेश्वर, अजेश्वर, विश्वकर्मेश्वर, वीरेश्वर, नादेश्वर, कपिलेश्वर, भुवनेश्वर, वाष्कुलेश्वर, सिद्धीश्वर, विश्वदेवेश्वर, वीरभद्रेश्वर, भैरवेश्वर, अमृतेश्वर, सतीश्वर, पार्वतीश्वर, सिद्धेश्वर, मतंगेश्वर, भूतीश्वर, आषाढीश्वर, कोटिरुद्रेश्वर, मदालेश्वर, तिलपर्णेश्वर, हिरण्यगर्भेश्वर, श्रीमध्यमेश्वर आदी अनेक प्राचीन लिंगे आहेत. या कोटी लिंगांपैकी कोणते लिंग शीघ्र सिद्धिदायक आहे? यापैकी कोणत्या महादेवाची आराधना केल्याने मी सर्व विद्यांमध्ये निपुण होईन आणि मला पुराणे रचण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल? चिंतामग्न व्याजी अशा प्रकारे चिंतन करत असताना अंतःप्रेरणेने त्यांचे असे लक्षात आले की काशीत मध्यमेश्वर लिंग हेच सर्वोत्तम लिंग आहे. मग सर्व सिद्धांनी ज्याची पूजा केली आहे, ज्याचे दर्शन घेतले असता, ज्याचा स्पर्श केला असता चित्त निर्मळ होते आणि स्वर्गप्राप्ती होते. प्रत्येक पर्वकाळी सर्व देवता ज्याची पूजा करतात, ज्याची आराधना करून अनेकांना सिद्धी प्राप्त झाल्या. तुंबरू नामक गंधर्व आणि देवर्षी नारद गानविद्येत प्रवीण झाले. भगवान विष्णूंना मोक्ष देण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. धनाधीश कुबेर, वामदेव, शैवराट आणि खटवांग नामक राजा यांना संतती झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे सृष्टीला उत्पन्न करणारे, तिचे पालन करणारे, तिचा संहार करणारे झाले. गोपिका पुत्र श्रीकराला शिवजींच्या घरांचा अधिपती होण्याचा मान मिळाला. बृहस्पती, भार्गव देव आणि दैत्य विद्यांमध्ये पारंगत झाले. उत्तम नृत्य गायन करणारी चंद्रभागा अप्सरा ज्यामध्ये सदेह विलीन झाली. आपल्या नगरीला सुख मिळावे म्हणून शिवमहाप्रभू ज्यामध्ये प्रामुख्याने स्थित आहेत आणि जे काशी महाक्षेत्राच्या बरोबर मध्यस्थानी अधिष्ठित आहे, त्या मध्यमेश्वर लिंगाची पूजा आराधना केली तरच आपल्याला पुराणांची रचना करता येईल. असा विचार करून त्यांनी गंगेमध्ये स्नान केले आणि इच्छित फलप्राप्तीसाठी मध्यमेश्वराच्या आराधनेचा संकल्प केला. त्यांनी कधी पाने खाऊन, कधी फळे वा भाज्या खाऊन, कधी वायू भक्षण करून, कधी केवळ पाणी पिऊन, तर कधी निराहार राहून शिव आराधना केली. ते मध्यमेश्वर लिंगाचे त्रिकाळ पूजन करत असत. अशा प्रकारे बराच काळ लोटला. एके दिवशी नेहमीप्रमाणे गंगा स्नान करून ते शिवालयात गेले. तेथे मध्यमेश्वर लिंगामध्ये त्यांना 5 वर्षाच्या बालकाच्या रूपातील शिवप्रभूंचे दर्शन झाले. त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले होते. त्यांच्या मस्तकावरील जटामुकुटात गंगा विराजमान होती. भाळावर चंद्राची कोर शोभून दिसत होती. त्यांनी सर्वांगावर भस्म लावले होते. त्यांची अंगकांती कापरासारखी श्वेतवर्ण होती. नेत्र विशाल होते. ओठ पवळ्यासारखे लाल होते. अंगावर लहान मुलाला शोभतील अशी आभूषणे होती. त्यांचे मुख उमललेल्या कमळासारखे प्रसन्न दिसत होते. ते सामवेदाचे गायन करत होते. तेव्हा कोट्यावधी मदनांचा गर्व हरण करणाऱ्या भक्तवत्सल करुणासागर दीनबंधू योगांनाही अगम्य आणि चिदात्मक शिवजींना पार्वतीसह प्रकट झालेले पाहून व्यासांचे नेत्र धन्य झाले. त्यांनी शिवप्रभूंना वारंवार नमस्कार केला. त्यांचे हृदय भरून आले होते.
कंठ दाटून आला होता. ते प्रेमभावाने त्यांची स्तुती करू लागले. म्हणाले की महादेवजी, तुम्ही देवादिदेव आहात, शरणागतांवर कृपा करणारे आहात, मन, वाणी आणि कर्मांच्या पलीकडचे आहात, योग्यांना अगोचर आहात. वेदांनाही तुमचा महिमा कळत नाही. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तुमची सनातन लीला आहे. तुम्ही देवांमध्ये मुख्य आहात, सच्चिदानंद ईश्वर आहात, सर्वज्ञ आहात, परब्रह्म आहात, आपल्या भक्तांना मायापाशांपासून मुक्त करणारे आहात. तुम्ही त्रिगुणांच्या पलीकडचे असून त्रिगुणांचे ऐश्वर्य धारण करणारे आहात. तुम्हाला जन्म नाही, नाव नाही, कुळ नाही, गोत्र नाही, देश नाही, शील नाही. तुम्ही ब्रह्मा नाही, विष्णू नाही, इंद्र नाही, देव नाही, तरीही तुम्ही सर्व काही आहात. तुम्ही त्रैलोक्याचे स्वामी आहात, सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारे आहात. तुम्ही त्रिपुरांतक आहात. महायोगी सुद्धा तुम्हाला जाणू शकत नाहीत. तेथे तुमची उपासना कोणी कशी करावी? तुम्ही पुराण पुरुष आहात, परमात्मा आहात. तुम्हीच बालक, युवा, वृद्ध आहात. भक्तांनी ध्यान करावे असे एकमात्र तुम्हीच आहात. तुम्हाला नमस्कार असो. व्यासांनी शिवजींना दंडवत प्रणिपात केला. त्यांचा मनोभाव जाणून बालक रूपातील शिवप्रभू अतिशय प्रसन्न झाले. ते व्यासांना म्हणाले की हे योगीन, मी नेहमी भक्तांच्या अधीन असतो, म्हणून तुम्हाला माझ्याकडून जे अपेक्षित आहे ते वरदान मागून घ्या. तुम्ही जे मागाल ते मी अवश्य देईल. ते ऐकून व्यासांना मोठे समाधान वाटले. ते म्हणाले की प्रभू, तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्वांच्या अंतर्यामी वास करणारे आहात. तुम्ही माझे मनोगत जाणता, मग मला कशासाठी याचना करायला लावता? तेव्हा व्यासांचे निर्मळ वचन ऐकून शिवजींना फारच आनंद झाला. ते म्हणाले, व्यासजी, जे काही तुमच्या मनात आहे ती इच्छा लवकरच पूर्ण होईल. मी स्वतः तुमच्या कंठामध्ये स्थित होऊन तुमच्याकडून इतिहास आणि पुराणे निर्माण करील. तुम्ही ज्या पुण्यकारक स्तोत्राने माझी स्तुती केली ते अभिलाषाष्टक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध होईल. जो मनुष्य या स्तोत्राच्या शिवस्थानी वर्षभर त्रिकाळ पाठ करेल त्याच्या सर्व कामना पूर्ण होतील. त्याला विद्या, उत्तम बुद्धी, सर्व प्रकारची संपत्ती, धर्म आणि मोक्ष प्राप्त होईल. सकाळी लवकर उठावे, स्नान करून शुचिर्भूत व्हावे, शिवलिंगाची पूजा करून या स्तोत्राचा पाठ करावा. अशा प्रकारे वर्षभर आराधना केल्याने मूर्खही बृहस्पती समान महाविद्वान होईल. पार्थिव लिंगापाशी बसून जो कोणी याचा वर्षभर पाठ करेल याची विद्या आणि बुद्धी वृद्धिंगत होईल. अशा प्रकारे व्यासांना उत्तम आशीर्वाद देऊन 5 वर्षांच्या बालकाच्या रूपातील भगवान शंकर पार्वतीसह मध्यमेश्वर लिंगातच अंतर्धान पावले. त्या वरदानाने व्यासजी धन्य धन्य झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नंतरच्या काळात मध्यमेश्वर महादेवांच्या कृपेने व्यासांनी ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नि, ब्रह्म, वैवर्त, लिंग, वाराह, वामन, कुर्म, मत्स्य, गरुड, स्कंद आणि ब्रह्मांड नामक 18 पुराणांची रचना केली. या पुराणाचे श्रवण पठण केल्याने मनुष्याला यश, कीर्ती आणि पुण्य मिळते. असो, सूत पुढे म्हणाले की ऋषींनो, मी व्यासजींना या पुराणांमध्ये काय नमूद केले आहे याचे विचारले होते. तेव्हा ते म्हणाले की सूतजी, ब्रह्माजींचा पुत्र तंडीने नंदिकेश्वराला हाच प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की नंदिकेश्वराने जे सांगितले तेच मी तुम्हाला थोडक्यात कथन करणार आहे. ज्यामध्ये चतुर्मुख ब्रह्माजी वक्ता आहेत ते ब्रह्मपुराण होय. ज्यात पद्मकल्पाचे महात्म्य वर्णन केलेले आहे त्याचे नाव पद्मपुराण. ज्यामध्ये पराशरांनी विष्णू महात्म्य कथन केले ते विष्णुपुराण. ज्याच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात शिवजींचे चरित्र विस्ताराने वर्णन केले आहे ते शिवपुराण. ज्यामध्ये भगवती दुर्गेचे चरित्र कीर्तन केले आहे ते देवी भागवत पुराण. जे नारदांना सांगण्यात आले ते नारद पुराण. जे महामुनी मार्कंडेयांनी सांगितले ते मार्कंडेय पुराण. अग्नियोगांमुळे अग्निपुराण आणि भविष्य सांगणारे ते भविष्य पुराण झाले. ज्यात ब्रह्माजींचे विवर्तन आहे त्यास वैवर्त पुराण आणि ज्यात ज्योतिर्लिंगांचे चरित्र सांगण्यात आले आहे त्यास लिंग पुराण म्हणतात. वराहाचे चरित्र आहे ते वराह पुराण आणि ज्यात शिव हे वक्ते आणि स्कंद हा श्रोता आहे म्हणून ते स्कंद पुराण. वामन अवताराचे वर्णन आहे ते वामन पुराण आणि कुर्मा अवताराचे वर्णन आहे ते कुर्म पुराण होय. मत्स्याने सांगितले ते मत्स्य पुराण आणि गरुडाने सांगितले ते गरुड पुराण होय. ज्यात ब्रह्मांडाचे चरित्र आहे त्यास ब्रह्मांड पुराण म्हणतात. सूत म्हणाले, ऋषींनो, अशा प्रकारे ज्यांनी शिवकृपेने पुराणांची निर्मिती केली आणि महाभारतही रचले त्या व्यासांची उत्पत्ती आश्चर्यकारक असली तरी सकारण आहे, त्याविषयी संशय घेऊ नये. बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ व्यक्तींच्या चरित्रातून गुणच ग्रहण करत असतात. असो, जो मनुष्य हे परम रहस्य श्रद्धेने श्रवण पठण करतो तो पापमुक्त होऊन ऋषी लोकी जातो. श्रोत्यो, अशा प्रकारे शिवमहापुराण कथेतील व्यासांची उत्पत्ती आणि 18 पुराणांची महती सांगणारा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत महाकालीची उत्पत्ती आणि मधुकैटभवध. तर श्रोत्यो, भेटूया लवकरच पुढील अध्यायात. व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. ओम नमः शिवाय.